फॅमिली कसे आहेत तुम्ही? बरेच ना सर्वजण? हो तुम्ही बरेच असाल. तर चला आज मी बनवणार आहे वडापाव आणि त्याची चटणी बनवणार आहे. तर चला बघूया साहित्य. साहित्य तर तुम्ही बघणारच आहे. त्या अगोदर जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा. इथं मी घेतलेले आहेत 7 ते 8 बटाटे घेतलेत, मधून कटिंग केलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे आहेत. आता मी कुकरला लावणार आहे आणि फक्त 3 शिट्टी घेणार आहे. तर चला बघूया. मी कुकर लावलाय. आता फक्त आपण 3 शिट्टीची वाट बघायची. तर चला आता आपले बटाटे शिजून पण घेतलेले आहेत. आपण असे मस्त साल्ट काढायचे बाकी आहेत. तर चला आता बघूया. 1 वाटी मी बेसन घेतलंय, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, थोडंसं बडीशोप आहे, धनिया आहे, दालचिनी आहे आणि थोडीशी काळी मिरी आहे. त्यानंतर कोथिंबीर कट करून घेतले आणि पुदिना कट करून घेतलाय. इथं कढीपत्ता आहे कट केलेला, हिरवी मिरची आहे, लसूण आहे आणि अद्रकची पेस्ट आहे. तर चला बघूया. अजून हे झालं सगळं आपलं वडापावची तयारी. ओके. तर चला आता मी सुका मसाला कुटून घेणार आहे. आपल्याला मिक्सरमध्ये पण बारीक होऊ शकतं, कारण मला लईच बारीक करायचं नाहीये. त्याच्यामुळं मी थोडं म्हणजे एकातले 4-5 मी भाग करणार आहे त्या ह्याच्या धनियाचे. तर चला हे धनिया टाकलेले आहे आणि म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही बडीशोप घेऊ शकताय, कारण बडीशोपनं पण खूप मस्त वास येतो. हे काळी मिरी आहे आणि दालचिनी आहे. तर दालचिनी बघा लवकर कुटत नाहीये, त्यामुळे मी छोटे छोटे असे तुकडे करून टाकणार आहे. आणि त्यानंतर म्हणजे मी आजारी असल्यामुळं माझा थोडा आवाज बसलेला आहे, कारण आता तुम्हाला तर माहितीच आहे ताप आणि खोकल्याची तर साथच निघालेली आहे. त्यामुळे मी आजारी आहे. तर तरी पण चटपटा खायचं मन करतो. तर चला आता बारीक कुटून घेतलेला आहे आपण, त्यानंतर साईडला काढून घेऊया. अशी मस्त म्हणजे जास्त बारीक नाही करायचं आणि जास्त मोठं पण ठेवायचं नाहीये. तर चला आपण आता टाकलोय तेल. तुम्ही कुठलेही तेल म्हणजे सरसो तेल, शेंगदाणा तेल, कुठलेही तेल टाकू शकताय. आणि त्या अगोदर मी टाकलेलं आहे मीठ, कारण मीठ हे सगळं तेलामध्ये विरघळलं जातं. आणि जे काही तुम्ही मसाला टाकणार आहे, आता मी टाकले हिरवी मिरची टाकलेली आहे, म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही हिरवी मिरची टाकू शकताय. थोडंसं म्हणजे त्याला फिरवून घ्यायचं, कारण ते मीठ विरघळलं जातं आणि मसाला एकदम छान भाजला जातो. तर म्हणजे असतात काही काही नवीन आयडिया. आणि हे आहे कढीपत्ता टाकलाय आणि जे मी किसून घेतलं होतं अद्रक आणि लसूण, तर ती पेस्ट पण इथं मी टाकलेली आहे. त्यानंतर मी आता कांदा टाकते आणि मस्त त्याला फिरवून घेते. बघा अगोदर तुम्ही मीठ टाकलं होतं, त्यामुळे आपला कांदा एकदम मस्त शिजले जातो, बरोबर. तर चला आता अशा मस्त फिरवून घ्यायचं आहे. आणि जे तुम्ही धनिया पावडर आहे केलेली आपण सुका मसाला धनिया वगैरे ते टाकून घेऊया. थोडीशी हळद टाकूया. त्यानुसार म्हणजे तुम्ही कुठलेही मसाले ॲड करू शकताय. आणि हे आहे काश्मीरी मिरची पावडर, कारण काश्मीरी मिरची पावडर मस्त कलर देते, त्यामुळे मी ते थोडं टाकणार आहे. आणि त्यानंतर मस्त त्याला फिरवून घेणार आहे. तर म्हणजे तुमच्या चवीनुसार तुम्ही सगळे मसाले टाकू शकताय. आणि त्यानंतर मी घेतले थोडासा गरम मसाला घेतलेला आहे, 1 ते 1.5 चम्मच मी गरम मसाला टाकणार आहे. गरम मसाला टाकल्यानंतर जे मसाले आपण आहे तेलामध्ये टाकलेले, ते अगोदर आपण मीठ टाकलो, त्यामुळे एकदम मस्त मसाले भाजलेत आपले. आणि जे बटाटे आपण उकडून ठेवलो आहे ते बटाटे आपण इथं टाकूया. टाकल्यानंतर अशी मस्त वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. आणि जो पुदिना आपण कट करून ठेवला होता, तो पुदिना कोथिंबीर आपण त्यामध्ये मिक्स करून एकदम एकजीव करून घेऊया, म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स होऊन जातं. म्हणजे तुम्ही जर पावभाजीच्या दांड्याने जर म्हणजे मिक्स केलं तरी सुद्धा चालतंय, पण एवढं पण ग्रेव्ही नाही छान वाटत पावमध्ये वड्यामध्ये. त्याच्यामुळं थोडं थोडं बटाटा राहिला की थोडं छान वाटतं. त्याच्यामुळे मी फक्त चमचीने फिरवून घेतलेलं आहे. आणि आता हे थंड होईपर्यंत आपण असे मस्त ताटामध्ये काढून पसरून ठेवूया, कारण बघा गरम गरम मध्ये गोळे पण बांधता नाही येणार आपल्याला, वडे पण नाही बनवता येणार. त्याच्यामुळं असं मस्त फिरवून आपण थंड करून घेऊया. ओके. तर चला आता त्यानंतर आपल्याला पीठ पण हे करायचं आहे ना, हे आपण साईडला ठेवूया, तोपर्यंत थंड होऊन जातं. त्यानंतर आपण एक बाउल घेऊया. बाउलमध्ये आपण बेसन पीठ घेणार आहे. म्हणजे तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवे तुम्ही तेवढं
घेऊ शकताय, कारण आमच्या घरामध्ये जास्त माणसं आहेत त्यामुळे मी जास्त क्वांटिटी घेतलंय. तर बेसन झाल्यानंतर मी जी वाटी आपण घेतलंय तांदळाचं पीठ, तेही तांदळाचं पीठ आपण घालू शकतोय, कारण तांदळाच्या पिठानं एकदम असे खुसखुशीत होतात. तुम्ही कांदा भजीमध्ये पण तांदळाचं पीठ टाकू शकताय. आणि यामध्ये आपण टाकणार आहे फक्त हळद आणि थोडंसं मीठ टाकणार आहे. चला आपण हळद टाकूया थोडीशी आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकूया. म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं आहे, म्हणजे कारण आपण बटाट्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे आणि आता ह्या बेसनमध्ये पण आपण मीठ टाकतोय, तर त्याच्यामुळं थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं, कारण खरड झालं की आपल्याला खाता येत नाहीये. एखाद्या टायमाला जर जास्त कमी मीठ असेल तरी चालतं, पण जास्त मीठ असलं की आपण काढू शकत नाही त्यातलं, बरोबर आहे ना. तर चला आता हे मिक्स करून आपण थोडं थोडं पाणी टाकून मस्त आपण एकजीव करून घेऊया पिठाचा. आणि त्यानंतर बघा मी चटणीसाठी आता हे थोडंसं शेव टाईप असं बनवलंय, म्हणजे थोडं थोडंसं असं बेसन टाकून ते बनवलेलं आहे, कारण हे आपल्याला चटणीची तयारी करायची आहे. त्यानंतर मी टाकले शेंगदाणे टाकलेले, म्हणजे तुम्ही शेंगदाणे भाजले तरी पण चालतंय, कारण गरम तेल होतं त्यामुळं मी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत. तर चला असे शेंगदाणे मस्त आपण साईडला काढून घेऊया. ही आहे चटणीची तयारी. तर चला त्या अगोदर मी टाकणार आहे लसूण टाकणार आहे. तर मी एक गड्डा मोठा लसूण घेतलेला आहे, एक गड्डा सोलून घेतलेला आहे लसूण, आणि त्यामध्ये जे मी तळून घेतलेले शेंगदाणे ते आपण टाकूया. आणि त्यानंतर बघा जेवढं तुम्ही क्वांटिटी असेल तेवढं तुम्हाला चालू शकते. त्यानंतर मी इथं घेतलंय जे आपण तळलेलं होतं ना शेव टाईप, तर आपण हे टाकू शकतो, कारण हे टाकल्यामुळं आपल्या चटणीमध्ये एकदम खुसखुशीत चटणी लागते वडापाव सोबत. आणि त्यानंतर मी घेतले थोडीशी तीळ, म्हणजे ही तीळ आपण भाजली नाहीये, कारण भाजल्यानंतर जास्त उडते, त्यामुळे मी कच्ची तीळ घेतली. आणि काश्मीरी मिरची पावडर आहे आणि थोडंसं मीठ आहे. आता आपण मिक्सरला 1 ते 2 चक्कर फिरवून घेऊया, कारण जास्त आपल्याला बारीक करायचं नाहीये. तर अशी झाली मस्त चटणी, वास पण खूप छान येतोय आहे ना, एकदम बारीक पण नाहीये आणि जास्त मोठं पण नाहीये, अशी चटणी बनवायची. त्यानंतर चटणी आपण साईडला काढून घेऊया. म्हणजे ही चटणी खूप जणांना आवडती, पावभाजी बरोबर पण आवडती खायला अशी छान, आणि वडापाव सोबत तर खूपच छान लागते. अशी चटणी आपल्याला विकत भेटते आणि विकत पण अशीच बनवतात चटणी. आणि जे आपण बटाट्याचं सारण करून ठेवलं होतं, असे मस्त आपण वडे करून तयार झालेले आहेत. आणि त्याच नंतर मी 4 मिरच्या टाकलेल्या आहेत, कारण मला मिरची खूप आवडती वडापाव सोबत, बरोबर आहे ना. तर चला मिरची पण तळून झालेली आहे. आता आपण सोडूया वडे. तर वडे बघा मी अगोदर इथं 2च सोडलेले आहेत, कारण जास्त जरी टाकलं तर ते चांगलं भाजत नाहीये आणि जास्त तळत पण नाहीये चांगले, त्याच्यामुळे मी 2च वडे टाकलेले. आणि आपण आता हे व्यवस्थित तळून घेऊया. म्हणजे बघा कोणाची पद्धत कशी असते, कोणाची पद्धत कशी असते वडे बनवायची, बरोबर ना. तर मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकताय. तर चला वडे पण झाले तळून. त्यानंतर मी तव्यावरती थोडंसं तेल टाकून काश्मीरी मिरची पावडर टाकले, कारण आपण मसाला पाव बनवतोय. आहे आपला मसाला पाव, वडापाव सोबत असा पाव खूप छान लागतो. म्हणजे तुम्हाला कसा पाव आवडतो ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, ओके. तर चला मी थोडं थोडं तेल टाकून मस्त ह्याला भाजून घेणार आहे. म्हणजे जास्त पण तेल नाही टाकायचं, असे मस्त खुसखुशीत आपले पाव आता तयार झालेले आहेत. चला आता आपण मस्त बघा वास पण खूप छान येतोय, कारण आपले वडे पण झाले, चटणी झाली आणि मसाला पाव पण झाला आता तयार. आपण आता त्यावरती जी आपण चटणी बनवलं होतं ती थोडी थोडी आपण चटणी पसरवून घेऊया, कारण हिरवी चटणी पण बनवायला मला वेळ नव्हता, कारण हिरवी चटणी असली असती तर अजून खूप छान वडापाव लागला असता. त्याच्यामुळे मी थोडी थोडी चटणी, आणि म्हणजे हे ऑनलाईनवरचे पाव आहेत ना, त्याच्यामुळे खूपच लहान पाव आहेत. तर चला झाला आपला वडापाव तयार, ओके. तर हा वडापावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगू शकताय, आणि तुमची पद्धत कशी आहे तेही सांगू शकताय. चला झाली सजावट पण. यामध्ये काय आहे, फक्त वडापाव आणि 2 मिरची आहेत.
तर चला, कोणाकोणाला मिरची तळलेली आवडती तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, झाला वडापाव तयार. चला, हा वडापाव आणि वडापावची चटणी कशी बनली तेही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि तुमची पद्धत कशी असते ते पण तुम्ही सांगू शकताय. ओके, तर त्यासाठी अजून मी काय काय नवीन रेसिपी म्हणजे तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, बाय, लव यू.